ओके, तर ऑनलाईन कोर्सेस कशाप्रकारे डिझाइन करायचे, ते कशाप्रकारे स्टुडंट्सपर्यंत पोहोचवायचे, कशाप्रकारे ॲडमिशन्स घ्यायचे, रजिस्ट्रेशन्स घ्यायचे, फीज कशाप्रकारे घ्यायचे आणि हा पूर्ण जो सेटअप आहे तर तो कशाप्रकारे करायचा. तर आपल्यापैकी भरपूर जणांना ना वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. काहींना नेल आर्ट येत असते, काहींना मेकअप करता येत असतो, काहींना साडी ड्रेपिंग किंवा टेलरिंग येत असतं, काहींना लिखाण येत असतं आणि त्यांच्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या इतरांपर्यंत ॲज अ कोर्स तुम्ही पोहोचवू शकताय. मग एखादा वेबिनारचा असेल, एखादा 2 दिवसाचा कोर्स असू शकतोय, एखादा 15 दिवसाचा असू शकतोय किंवा एखादा महिना, 1.5 महिना, 6 महिन्याचा, डिपेंडिंग अपॉन द स्किल्स. कोणते स्किल्स तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे तर त्याच्यावरती तुमच्या कोर्स ड्युरेशन जे आहे तर ते आपण ठरवू शकतोय. तर तुमच्या मनामध्ये एखादा कोर्स असेल, एखादी स्किल तुम्हाला येत असेल तर ती तुम्ही इतरांपर्यंत एका कोर्सच्या माध्यमातून पोहोचू शकता. तर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुमची रिस्पेक्टिव्ह कुठलीही स्किल असेल प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावरती सविस्तर तुम्हाला सांगेन की काय काय तुम्ही आयडियाज करू शकता. तर कुठलीही तुमची स्किल असेल तर त्याचा एक कोर्स डिझाईन करायचा, तो कोर्स मार्केटमध्ये घेऊन यायचं आणि रजिस्ट्रेशन्स घ्यायचे आणि तुमची ऑनलाईन अकॅडमी जी आहे तर ती चालू करायची 0 इन्व्हेस्टमेंट पासून. कारण मी लास्ट टाइम माझा तुम्हाला अकॅडमीचा जो काय हे आहे, माझा जो सेटअप आहे तर तो मी एक्सप्लेन केला होता, कशा प्रकारे आपण काम करू शकतो, मी कशा प्रकारे काम करते, माझं जे काही काम आहे तर ते मी ॲज इट इज रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. कारण माझी अशी इच्छा असते की जर मी करू शकते तर नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकता. आणि तुम्ही काहीतरी माझ्या व्हिडिओ थ्रू काहीतरी शिकून जर तुम्ही काहीतरी केलं आणि जर मला कमेंट थ्रू मला कळवलं तर मला नक्कीच आवडेल तुमच्या अशा टाईपच्या कमेंट्स किंवा तुमच्या लाईफमध्ये अशा टाईपचा सक्सेस जो आहे तर तो बघायला मला नक्की आवडेल. त्यामुळे कमेंट करून प्लीज सांगा. तर मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कोर्स कसा डिझाईन करायचा 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्यानंतर तो कसा रेकॉर्ड कसा करायचा, त्याचा सिलेबस कसा ठरवायचा, तो रेकॉर्ड कसा करायचा, त्यानंतर तो मार्केटमध्ये कसा लॉन्च करायचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं ऑर्गॅनिकली आणि इनऑर्गॅनिकली. मी दोन्ही सांगेन तुम्हाला, पेड आणि ऑर्गॅनिकली दोन्ही. आणि त्याच्यानंतर ही जी सिस्टीम आहे ही फ्लो कशी ठेवायची. कारण आता बघा तुम्हाला माहिती आहे मी 5 क्लास घेते, ग्राफिक्सचा क्लास घेते, युट्यूबचा घेते, सोशल मीडिया मॅनेजमेंट, इंग्लिशचा आणि आता सध्या आपण फोटोशॉपचा पण चालू केलेला. असे टोटल 5 माझ्याकडे क्लासेस आहेत. तर प्रत्येक क्लास आहे ना तर मीच शिकवते. ठीक आहे, मी तिथे प्रेझेंट असले किंवा नसले तरी माझा प्रत्येक क्लास जो आहे तर तो मीच शिकवते. मी जे सिलेबस ठरवलेला आहे किंवा माझी जी शिकवण्याची पद्धत आहे तर ती ॲज इट इज सिम्पल लँग्वेजमध्ये माझ्या स्टुडंट्सपर्यंत पोहोचवते. परत त्याच्यासोबतच त्यांचे जे डाऊट्स असतील तर ते लाईव्हमध्येच 100% क्लिअर होतात. म्हणजे ज्यावेळी तुमची क्वांटिटी वाढते, आता माझ्याकडे एका बॅचला 150-200 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, नुकतेच ग्राफिक्सच्या बॅचला 250 स्टुडंट झालेत. तर प्रत्येक स्टुडंटचा डाऊट सॉल्व्ह होणं तितकंच महत्वाचं आहे. जितकी क्वांटिटी आपण वाढवतोय ना तर तितकीच त्याच्या क्वालिटीवरती लक्ष देणं सुद्धा तितकंच जास्त महत्वाचं. मग हे मी कसं मॅनेज करते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ॲज इट इज डिटेलमध्ये सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला काही टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आहेत तर त्या जर तुम्ही व्यवस्थित शिकल्यात आणि जर समजून घेतल्यात तर नक्कीच तुम्ही सुद्धा माझ्यासारखा इन्कम जो आहे तो जनरेट करू शकता. याच्यामध्ये काही आउट ऑफ द वर्ल्ड नाही आहे, सोप्या गोष्टी आहेत. तर आज आपण त्या डिस्कस करणार आहोत. तर नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो स्टार्ट करूयात की कोर्स कोणता घेणार आहे. तर तुमच्यामध्ये काय स्किल आहे, तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे तर ते पहिला ओळखा. ठीक आहे, एखादी स्किल तुमच्याकडे असेल तर त्याला थोडंसं पॉलिश करा आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो डिझाईन करायला घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल आपण समजून चालूयात की तुम्हाला करायचा आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स. फॉर एक्झाम्पल आता मी करते, माझ्याकडे सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स मी देते. तर मग मी सुरुवातीला काय काय केलं की सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे स्टुडंट्सना काय काय शिकवायला पाहिजे याचा थोडासा अभ्यास करायचा, काही नोट्स लिहून काढायच्या. गुगलचा यूज करा. आपण इंटरनेट जे आहे तर ते एंटरटेनमेंटसाठी खूप वापरतो, पण कधीतरी काहीतरी व्हॅल्युएबल कंटेंटसाठी वापरलात ना तर खूप छान माहिती तुम्हाला गुगल थ्रू असेल किंवा चॅट जीपीटी सुद्धा यूज करा. चॅट जीपीटी थ्रू तुम्हाला मिळून जाते अगदी व्हॅल्युएबल कंटेंट. अगदी चॅट जीपीटीला तुम्ही सांगितलात ना की प्लीज प्रोव्हाइड मी सिलेबस फॉर सोशल मीडिया मॅनेजमेंट, तर सगळा सिलेबस तुमच्याकडे ॲज इट इज येतो आणि तो नक्कीच तुम्ही तुमचा कोर्स डिझाईन करण्यासाठी यूज करू शकता. थोडंसं बॅकग्राऊंड नॉईजला इग्नोर करा की आज माझ्याकडे काही पर्याय नाही आहे, त्यामुळे मला इथेच बसावं लागतं. तर ॲज इट इज कोर्स तुम्हाला सिलेबस जो आहे तर तो चॅट जीपीटी मधून तुम्हाला मिळतो आणि त्यातले काही पॉईंट्स तुम्ही घेऊ शकता. ॲज इट इज ते घ्यायचं नाही, आपला टच. ठीक आहे, आपला कोर्स आहे ना तर आपला टच त्याला असला पाहिजे, आपल्या भाषेमध्ये आपण तो कोर्स डिझाईन केला पाहिजे आपल्या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे आता माझी पद्धत कशी आहे, मी टेक्निकल गोष्टी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही तुमची पद्धत आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो डिझाईन करायचा. मग त्याचा पहिला सिलेबस लिहून घ्यायचा की सोशल मीडियामध्ये पहिला काय काय शिकवणार, तर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप, मेटा बिझनेस हे तुम्ही शिकवणार. ठीक आहे,
याच्यामध्ये काय काय शिकवणार, तर पहिला काय काय शिकवणार, तर अकाउंट्स कसे क्रिएट करायचे ते पहिला आपण शिकूयात. सगळे अकाउंट्स, तिन्ही अकाउंट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब कसं क्रिएट करायचं तर ते पहिलं शिकूयात. मग त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचं, थोडंसं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायचे, काय काय करता येते ते बघायचं. मग तो पहिला पार्ट आपला सेट झाला. मग त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्टेंट लागेल. ते काय, आता फेसबुक, इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट अपलोड केल्याशिवाय तुमचं चॅनल किंवा तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बूस्ट कसे होणार आहेत किंवा तुमचा बिझनेस ग्रो कसा होणार आहे, तर कॉन्टेंट खूप महत्वाचा आहे. मग मी त्याच्यामध्ये ऍड केला कॉन्टेंट क्रिएशनचा पार्ट, जो की खूप महत्वाचा आहे. कारण कॉन्टेंटच असं असतो की कॉन्टेंटमुळेच तुम्हाला लीड्स, तुमचं ब्रँड अवेअरनेस, भरपूर गोष्टी असतात ज्या की फक्त आणि फक्त कॉन्टेंटमुळेच पॉसिबल होतात. आता मी तुमच्या समोर माझा जो काही कॉन्टेंट आहे तो शेअर करते. मग कॉन्टेंटशी रिलेटेड माहिती मी तुम्हाला देते. लास्टला याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस असतील तर ते मी तुम्हाला सांगते. याच्या थ्रू मला लीड्स येतात. ठीक आहे, त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तो पार्ट मी माझ्या सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये ऍड केलेला आहे की कॉन्टेंट कसा क्रिएट करायचा, प्लस क्वालिटी कॉन्टेंट कसा क्रिएट करायचा. फक्त काहीतरी पोस्ट करायचे म्हणून एखादा फोटो टाकला किंवा एखादी रील अपलोड केली तर तसं नाही. क्वालिटी रील कशी तयार करायची आहे, तुमचे कॅमेराचे अँगल्स काय असले पाहिजे, तर रेकॉर्डिंग कसं असलं पाहिजे, तर हे डिटेल गोष्टी ज्या आहेत त्या मी त्याच्यामध्ये मग ऍड केल्या. म्हणजे नवीन काहीतरी किंवा जास्त डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न केला. मग तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही ठरवायचं की काय काय करायचं. मग ते सगळं फिक्स केलं. मग त्याच्यानंतर अपलोड कसे करायचे, व्हिडिओज, रील्स अपलोड कसे करायचे, पोस्टिंग कसं करायचं, सोशल मीडिया कॅलेंडर कसा असतो, मग या सगळ्या गोष्टी आपण, किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ऍड केल्या. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमचे जे काय स्किल असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही लिखाण, ठीक आहे, लेखन शिकवत असणार, लिखाण शिकवत असेल, मग त्याच्यामध्ये तुमचे बेसिक कन्सेप्ट काय असतात, लिखाणासाठी काय काय मूलभूत त्याच्या हे लागतात, काही गरजा असतात, तर ते सगळं डिटेलमध्ये तुम्ही तुमचा जेवढा कोर्स आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा 15 दिवसाचा कोर्स आहे ना, तर डे 1 काय शिकवणार आहे, डे 2 काय शिकवणार आहे, डे 3, डे 15 पर्यंत तुम्ही काय शिकवणार आहे, तर सगळं तुमचं प्लॅनिंग ऑलरेडी तयार असलं पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्या अकॉर्डिंगली आता बघा, माझे जे ग्राफिक्सचे क्लासेस असतात किंवा कुठलेही तुम्ही क्लासेस घ्या, तुम्हाला क्लासेस प्री रेकॉर्ड करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते, मी तुम्हाला एक आयडिया देते की कुठलेही क्लासेस तुम्ही घेताय तर प्री रेकॉर्डिंग करा. तुमच्यासाठी आणि तुमच्या स्टुडंटसाठी खूप जास्त फायद्याचं आहे. तुमच्यासाठी तर असेलच असेल, पण तुमच्या स्टुडंटसाठी सुद्धा खूप जास्त फायद्याचं असते. का सांगते, कारण आता मी सोशल मीडिया मॅनेजमेंटचा मी कोर्स घेते. ठीक आहे, मी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स स्टुडंट्सना शिकवते. तर मला ना वेगवेगळ्या अकाउंट्सवरून वेगवेगळा व्हॅल्युएबल कंटेंट मी घेत असते. मग जर मी लाईव्ह मध्येच ते अकाउंट सर्च करायला लागले, अकाउंट्स मधून जर रील्स वगैरे बघायला लागले आणि मग ते माझ्या स्टुडंट्सना दाखवायला लागले, तर माझ्या स्टुडंटचा पण टाइम वेस्ट होईल, माझा पण टाइम वेस्ट होईल, सोबतच व्हॅल्युएबल कंटेंट मिळेल की नाही मिळेल मला माहिती नाही. ठीक आहे, त्यामुळे उद्याच्या लेक्चरमध्ये काय शिकवणार आहे तर याचं पूर्ण रेकॉर्डिंग माझं आजचं तयार असतं की मी उद्या स्टुडंट्सना काय शिकवणार आहे, त्यांचे याच्याविषयी डाऊट्स काय काय येऊ शकतात, तर हे माझं ऑलरेडी तयार असतं. त्यामुळे 30 मिनिटाचं असेल, 40 मिनिटाचं असेल, पूर्ण रेकॉर्डिंग जो आहे, म्हणजे स्क्रीन रेकॉर्ड मी करते. कम्प्युटर, लॅपटॉप असेल किंवा मोबाईल, तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. मी स्क्रीन रेकॉर्ड करते कारण माझं काम सगळं स्क्रीनवरती आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल जर टेलरिंगचे क्लास घेणार असाल तर तुम्ही तुमचं जे काही शिवण आहे, ठीक आहे, मग त्याचं तुम्ही पार्ट्समध्ये सांगा. आठवड्याभराचा तुमचा कोर्स पूर्ण तुम्ही करणार आहे, पहिल्या पार्टमध्ये माप कशी टाकायची, दुसऱ्या पार्टमध्ये कटिंग कसं करायचं, तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही सांगा. ठीक आहे, जर तुमचा सॉरी, जर तुमचा केक मेकिंगचा बिझनेस असेल तर तुम्ही केक्स बनवायला शिकणार असाल तर ते सगळं प्रमाण तुम्ही पहिलाच बनवून दाखवायचं. ठीक आहे, जे जे महत्वाचा पार्ट आहे, कारण लाईव्ह मध्ये शिकवायला गेलात ना खूप जास्त वेळ जातो तुमचा सुद्धा आणि तुमच्या स्टुडंट्सचा सुद्धा. त्यामुळे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे, तर तेवढाच पार्ट फोकस करायचा आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुमचे रेकॉर्डिंग्स जे असतील, केकचे वगैरे क्लासेस असतील तर ते तुम्ही रेकॉर्ड करू शकताय. सिम्पली तुमच्या कॅमेरामधूनच रेकॉर्ड करा फोनच्या, आणि फक्त इतकंच रेकॉर्ड करताना ठरवा, हे डिसाईड करा की तुमचा ना कॅमेरा जो आहे, ज्या थ्रू रेकॉर्डिंग करताय तो व्यवस्थित आधी पुसा, स्वच्छ करा आणि मग रेकॉर्डिंग करा. आणि मोस्टली नॅचरल लाईट, जिकडे सनलाईट वगैरे असते ना, सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे येतो, तर अशा ठिकाणाहून रेकॉर्डिंग करा. म्हणजे तुमचं जरी कॅमेराची क्वालिटी चांगली नसली तरी व्यवस्थित क्वालिटी जी आहे तर ती तुमच्या ह्याला कोर्समध्ये जी आहे तर ती दिसते. मग तुम्ही ड्युरेशन काय ठेवलेलं आहे, तर मी माझ्या कोर्सचं एका लेक्चरचं ड्युरेशन 30, 40, 50 मिनिटाचं ठेवते. कारण शेवटचा वेळ मला थोडंसं स्टुडंट्सना इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स करते मी, म्हणजे काय डाऊट्स वगैरे असतील तर ते मी विचारते, त्यांचे जे मी सॉल्व्ह करते, करून दाखवतात, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण. तर मग तसं तुम्ही थोडा स्लॉट ठेवा. म्हणजे 1 तासाचं लेक्चर असेल ना, पूर्ण 1 तास लेक्चर नाही ठेवायचा, 1 तासाचं रेकॉर्डिंग नाही ठेवायचं, 40 मिनिटाचं, 50 मिनिटाचं ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग लाईव्ह जायचं. आणि मग तुमचे जे काय डाऊट्स असतील तुमच्या
त्या दिवशीच्या शिकवलेल्या स्किल्स बद्दल, तर मग स्टुडंट्स ते तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कोर्सेस जे असतील तर ते प्री रेकॉर्डेडच ठेवायचे. लाईव्ह मध्ये काहीही शिकवायचं नाही. तुमचा आणि तुमच्या स्टुडंट्सचा दोन्हीचा वेळ जो आहे तर तो वाया जाणार आहे. ठीक आहे, तर ही एक गोष्ट होती. तुमचे कोर्सेस तर तुम्ही आता रेकॉर्ड केले. ठीक आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, जर तुमचं टेक्निकल काय असेल तर स्क्रीन रेकॉर्ड करा. मोबाईलवरती स्क्रीन रेकॉर्डर असतो, अवेलेबल होतो. कम्प्युटर लॅपटॉपवरती सुद्धा स्क्रीन रेकॉर्डर असतो, तो पण अवेलेबल होतो. आणि जर तुम्हाला असं म्हणजे टेलरिंगचं शिकवायचं आहे, केकचं शिकवायचं आहे, तर मग तुम्हाला कॅमेऱ्याने ते जे असतील तर ते शूट करावे लागतील. जिथे हवा आहे तिथे तुम्हाला बोलावं लागेल, सांगावं लागेल, हे असं करायचं ते तसं करायचं, अगदी डिटेलमध्ये सांगायचं. एखादी गोष्ट 2-3 वेळा रिपीट करायला लागली तरी चालेल, पण पूर्ण डिटेलमध्ये कोर्स करायचा. 2-3 दिवस लेक्चरचे ड्युरेशन वाढलं तरी चालेल, एक्सटेंड झालं तरी चालेल, पण पूर्ण डिटेलमध्ये कोर्स तुमचा रेकॉर्ड करायचा. म्हणजे रेकॉर्ड, आता बघा माझं ना पहिलं लेक्चर, मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट्स पाठवते. माझा पहिला लेक्चर झाला ना इंट्रोडक्शनचा, की स्टुडंट्सचे मला मेसेजेस येतात, म्हणजे पहिल्या आठवड्यात मेसेजेस येतात की तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे, लेक्चर खूप चांगला होता, इंट्रोडक्शन खूप चांगलं दिलं, ग्राफिक डिझायनिंग बद्दल नॉलेज आलं, आणि पुढे करिअर कसं असणार आहे तर ते लक्षात आलं. त्यामुळे ना जीव ओतून तुमचं जे काही नॉलेज आहे ना तर ते ॲज इट इज तुमच्या व्हिडिओजच्या माध्यमातून किंवा तुमच्या कोर्सेसच्या माध्यमातून शेअर करा. ठीक आहे, कोर्सेस रेकॉर्ड केले, ते एडिटिंग वगैरे करायचं. कुठलाही सॉफ्टवेअर यूज करा, कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवरचं कुठलाही सॉफ्टवेअर यूज करा एडिटिंगसाठी, आणि लेक्चर तुमचा एडिट करा. लेक्चर एडिट कसा करायचा माहित नसेल तर खरी कमेंट करा. जर भरपूर कमेंट्स आल्या एडिटिंगवरती तर मी तुम्हाला एडिटिंग कसं करायचं तर ते पण सांगेन. फक्त खाली कमेंट करा एडिटिंग म्हणून, मी नक्की सांगेन तुम्हाला. तर एडिट केला लेक्चर, तो एक रेकॉर्डिंग मिळाला तुम्हाला. ठीक आहे, आता तुम्हाला वापरायचं आहे गुगल ड्राईव्ह. ठीक आहे, तुम्हाला वापरायचं आहे गुगल ड्राईव्ह, जिकडे तुमचे सगळे लेक्चर्स जे असतील तर ते 1, 2, 3, 4 असे सिक्वेन्सने. फॉर एक्झाम्पल तुमचे 15 दिवसाचे लेक्चर्स असतील तर 1, 2, 3, 4, 5, 6, 15 पर्यंत तुमचे सगळे रेकॉर्डिंग्स असतील तर ते गुगल ड्राईव्हला अपलोड करायचे. तर गुगल ड्राईव्हला लेक्चर कसे अपलोड करायचे माहिती नसेल तर याच्यावरती मी सेपरेट एक शॉर्ट व्हिडिओ बनवेन, लवकरच बनवेन, 1-2 दिवसांमध्ये. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट्स थ्रू देईन. त्यामुळे चॅनलला कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ 2 दिवसात अपलोड होईल, तो नक्की तुम्हाला कळेल. कारण ड्राईव्हला लेक्चर अपलोड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मोबाईलमध्ये तितका स्पेस नसतो की तुमचा पूर्ण कोर्स तुमच्या फोनमध्ये सेव्ह राहील. ठीक आहे, आणि स्टुडंट्सना पाठवावं सुद्धा लागतं, रेकॉर्डिंग पण शेअर करावं लागतं ना स्टुडंट्सना. फक्त लाईव्ह लेक्चर घेऊन चालत नाही. स्टुडंट्सचे डाऊट्स असतील किंवा त्यांना नंतर प्रॅक्टिस करायची असेल तर रेकॉर्डिंग्स पाठवावे लागतात. त्यामुळे ते जे रेकॉर्डिंग असेल ना तर ते नेहमीच तुमच्या फोनच्या ड्राईव्हला सेव्ह करून ठेवायचं. मी ते सांगेन तुम्हाला कसं करायचं, पुढच्या शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेन. ठीक आहे, तर तो पार्ट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला की लेक्चर प्ले कसा करायचा. गुगल मीट वापरा, सिम्पल प्रोसेस आहे, फ्री टू यूज आहे, आणि अगदी सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला गुगल मीट जो आहे तर तो करता येतोय. गुगल मीटचा एक ट्युटोरियल आहे तर तो ऑलरेडी मी दिलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. गुगल मीट सिम्पली ओपन करायचा. ठीक आहे, गुगल मीट जो आहे तर तो ओपन करायचा, त्याची मीटिंग चालू करायची, स्क्रीन शेअर करायचा. जर तुम्ही स्क्रीनवरती काहीतरी शिकवणार आहे, ठीक आहे, तर तुम्ही स्क्रीनवरती शिकवणार आहे कारण तुमचे लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत, व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. त्यामुळे तुमची स्क्रीन जी आहे ना ती शेअर करायची, सो दॅट तुमचे जे काही लेक्चर्स असतील तर ते ॲज इट इज तुमच्या स्टुडंट्सना दिसतील, आणि जे काही आवाज असेल सगळं ॲज इट इज तुमच्या स्टुडंट्स पर्यंत जातं. पूर्ण लेक्चर ॲज इट इज दिसतो. आणि मग लेक्चर झाला ना, फॉर एक्झाम्पल 30-40 मिनिटाचा लेक्चर आहे, त्याला होऊ द्यायचा 30-40 मिनिटं. तो लेक्चर झाला की मग लगेच तुम्हाला काय करायचं आहे, माइक्स तुमचे ऑन करायचे, ऑनलाईन जायचं, आणि काय डाऊट्स असतील तर ते लगेच सॉल्व्ह करायचे. कारण डाऊट्स सॉल्व्ह होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला लाईफ लॉंग किंवा लॉंग टर्म तुमचे क्लासेस चालू ठेवायचे असतील तर जर डाऊट सॉल्व्ह नाही झाले तर काहीच होणार नाही. जर स्टुडंट्सच्या शंका असतील, स्टुडंटचे खूप प्रश्न असतील आणि तुम्ही जर ते सॉल्व्हच नसेल करत, फक्त शिकवत जाताय तर तसं नाही चालणार. कारण माझ्याकडे ना आता वेगवेगळे कोर्सेस आहेत तर इतके कॉल्स येतात. आता मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसले तरी मला एक 5-6 कॉल्स येऊन गेलेले असतात. मी मध्ये असं करते ना तर कॉल कट करते. तर DND ला लावलाय तरी पण मला कॉल्स येतात. मग मी काय करते, मला नाही रिसिव्ह करायला जमत, तर त्यासाठी सेपरेट डाऊट क्लिअरन्ससाठी मी टीचर जे आहेत तर ते आहेत, सो दॅट मी जर नसेल तर माझ्या कंपनीला, माझ्या अकॅडमीला काहीही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, आणि कुठल्याही प्रकारचा स्टुडंटचा डाऊट जो आहे तो ॲज इट इज राहिला नाही पाहिजे, तसे सॉल्व्ह झाले पाहिजे. ते ग्राफिक्ससाठी किरण मॅडम असतात, त्यानंतर इंग्लिशसाठी सेपरेट त्या फील्डच्या टीचर ज्या आहेत अमृता मॅडम आहेत तर त्या असतात. तर पर्टिक्युलरली जे फील्ड ज्यांना दिलेले आहेत तर ते त्यांचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते क्लिअर करतात. त्यामुळे डाऊट क्लिअरन्स करायचा, सर्व्हिसची क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करायचा नाही. इथून तुम्हाला रेफरन्स कस्टमर क्लायंट्स पण येतात, ऍडमिशन्स येतात. मला खूप रेफरन्स येतात, म्हणजे मॅडम आमच्या मैत्रिणीने केलंय, मॅडम आमच्या नंदेने केलंय, मला पण करायचं, असं पण खूप कॉल्स येतात. काय येतात, कारण आपली सर्व्हिस त्यांनी बघितलेली असते, आपले लेक्चर्स त्यांनी अटेंड केलेले असतात, तर त्यामुळे आपल्याला या ज्या इन्क्वायरीज असतात तर ते येतात. त्यामुळे 100% क्वालिटी
सर्व्हिस जी असेल तर ती प्रोव्हाइड करायची. ठीक आहे. तर मग इथे तुमचा वेळ वाचतोय बघा. एकदाच रेकॉर्डिंग करायचं, तेच रेकॉर्डिंग पहिली बॅच, दुसरी बॅच, तिसरी बॅच, 10 बॅच घ्या, 100 बॅच घ्या, सेम रेकॉर्डिंग तुम्हाला लावायचं आहे. सारखं सारखं शिकवत बसायचं नाही एकच गोष्ट. एकदाच कन्सेप्ट क्लिअर करायची. हा बरं, आता तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी बदल झाला तर काय करायचं मग तो, फॉर एक्झाम्पल आता माझ्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी बदल झाला तर 3 नंबरचा कोर्स लेक्चर जो आहे तो तुम्हाला चेंज करावा लागतोय. 3 नंबरचा पुन्हा रेकॉर्ड करायचा आणि तो रिप्लेस करायचा. ठीक आहे. इतकं सोप्या असतात सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला आतापर्यंत या गोष्टी माहिती होत्या का नाही तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की फर्स्ट टाइम तुम्ही ऐकताय की हे तुम्हाला ऑलरेडी माहित होतं. जर नसेल माहिती तर तसंच मला कमेंट करून सांगा की आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला या गोष्टी समजलेल्या आहेत असं. तर कारण मला खूप छान मिळतं, तुमचे कमेंट्स असतील ना तर खूप मोटिवेशन देतात, नवीन नवीन कंटेंट जो आहे तो बनवण्यासाठी प्रेरणा देतात, पुढचा कंटेंट बनवण्यासाठी. तुमचे काही टॉपिक्स पण तुम्ही मला सजेस्ट करताय तर त्या अकॉर्डिंगली पण मी कंटेंट जो आहे ते घेत असते. तर बघा हे पार्ट मला मी आतापर्यंत सांगितलं. ठीक आहे. रेकॉर्डिंग करायचे, सेम रेकॉर्डिंग सगळ्या लेक्चर्सना बॅचेसना लावायचं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लाईव्ह मध्ये शिकवायचं नाही, कधीच शिकवायचं नाही. आणि त्याच्यानंतर आता राहिला पार्ट तुमचा मार्केटिंगचा. स्टुडंट्सना कसं कळणार आहे की मी सोशल मीडिया मॅनेजमेंटचे कोर्सेस घेते, तर तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स एकदम स्ट्रॉंग करा. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब. आता सध्या युट्यूबवरती खूप जास्त फोकस करा. एज्युकेशनल कंटेंट बनवताय ना तर युट्यूब चॅनल ओपन करा, तुमच्या चॅनलला चांगलं नाव द्या, लोगो लावा, बायो सेट करा, कॅटेगरी सेट करा युट्यूब चॅनलची तुमच्या कंटेंटच्या अकॉर्डिंगली. एज्युकेशनल चॅनलमध्ये जरी व्हिडिओज बनवत असाल ना तरी कॅटेगरी जी आहे तर ती पीपल अँड ब्लॉग्स मधलीच ठेवा, कारण एज्युकेशनल मधले सध्या व्हायरल होत नाहीत व्हिडिओज. पीपल अँड ब्लॉग्स मधलीच कॅटेगरी ठेवा आणि व्हिडिओज जे असतील तर ते अपलोड तुमचे जे आहेत ते करायला चालू करा. आता युट्यूब चॅनल कसा चालू करायचं माहिती नसेल तर आपला कोर्स आहे युट्यूबशी रिलेटेड, जो की 15 तारखेला चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये युट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा, कंटेंट कसा बनवायचा, कसा रेकॉर्ड करायचा, व्हिडिओ कसे एडिट करायचे, थंबनेल कसे बनवायचे, बायो कसा लिहायचा, टायटल, डिस्क्रिप्शन, एसईओ फ्रेंडली कसे लिहायचे, तर तो सगळा पार्ट आपण कव्हर केलेला आहे. जर युट्यूबची तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. लाईव्ह लेक्चर्स आहेत तुमचे, जे काही डाऊट्स असतील तर क्लास झाल्यानंतर जे असतील डाऊट्स तर ते सगळे सॉल्व्ह केले जाणार आहेत. ओके. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे जे हे आहेत, तुमचे जे कोर्सेस आहेत तर ते तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती, आता फक्त कोर्सेस, आता मी जर तुम्हाला काही माहितीच नाही दिली आणि मी तुम्हाला फक्त सांगते की माझा हा कोर्स आहे, माझा तो कोर्स आहे आणि घ्या, तर तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट ठेवणार आहे का? नाही. जर मी तुम्हाला युट्यूबशी रिलेटेड कॉन्टेंट शेअर केला, जर युट्यूबशी रिलेटेड मला जितकं नॉलेज आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि मी लास्टला सांगितलं की हा मी युट्यूबचा क्लास घेते, जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही करा, तर तुम्ही नक्की एनरोल करा. जर मी सोशल मीडिया मॅनेजमेंटशी रिलेटेड भरपूर कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर केला, जसं की फेसबुक, इंस्टाग्राम किंवा स्ट्रॅटेजीज काय असतात, कशा प्रकारे तुम्ही काय काय करू शकता, जर हे मी तुम्हाला शिकवलं किंवा माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर फ्री मध्ये सांगितलं तर नक्कीच तुम्हाला ट्रस्ट बसेल की या व्यक्तीला या पर्टिक्युलरली सब्जेक्टच्या विषयी भरपूर माहिती आहे आणि नक्की आपण याच्यावरती ट्रस्ट ठेवून कोर्सची फी भरून आपण ऑनलाईन कोर्सेस करू शकतो. कारण सध्या बघा ऑनलाईन फ्रॉड्स भरपूर होत आहेत. आता माझे चॅनल बघतायत तरी पण ना 99% लोक मला नाही विचारत, ते मला असं करतात की ऍज अ मी त्यांचे फॅमिली मेंबर आहे असं ट्रीट करतात, ओळखतात असं ट्रीट करतात. पण 1% लोक विचारतात की मॅडम काही फ्रॉड तर नाही आहे ना, आमचे पैसे कुठे फसणार तर नाहीत ना. कारण ऑलरेडी फसलेले असतात, 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये घालतात एखाद्या कोर्ससाठी आणि ते पैसे जातात तसेच आणि मग माझ्याकडे येतात, मला बोलतात 1000 रुपये मी फी चार्ज करते, मला बोलतात मॅडम ऑनलाईन फ्रॉड तर नाही आहे ना. मग मी त्यांना सांगते की माझ्या चॅनलला जा, माझे सगळे व्हिडिओज बघा, त्याच्या खालचे कमेंट्स वाचा आणि मग तुम्ही ट्रस्ट असेल माझ्यावरती, माझ्या कमेंट्सवरती ट्रस्ट असेल तर रजिस्ट्रेशन करा, असं मी त्यांना सांगते. त्यामुळे तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स खूप चांगले बिल्ड करा, कारण तुमच्या ऑडियन्सचा, तुमच्या सबस्क्रायबर्सचा जो ट्रस्ट आहे तर तो तुमच्या सोशल मीडिया साईट्स थ्रूच येतो आणि जास्तीत जास्त व्हॅल्युएबल कंटेंट, तर कंटेंट शेअर करायचं. मला आता उद्या व्हिडिओ पोस्ट करायची आहे तर करायचीच आहे म्हणून काहीतरी आले आणि मी तुमच्यासमोर बोलले तर तसं नाही चालणार. अशी माहिती शेअर करा जी तुमच्या ऑडियन्सला, जी तुमच्या सबस्क्रायबर्सना व्हॅल्युएबल वाटेल, त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करेल आणि नक्कीच तुमचा जो सबस्क्रायबर आहे तर तो तुम्हाला स्टिक राहील. ठीक आहे. आता मी माझ्या प्लॅटफॉर्मवरती ना, माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती इतकी जास्त माहिती शेअर करते, मी तुमच्यासाठी खूप रिसर्च करत असते आणि थोडंसं माझं व्यावसायिक बुद्धी किंवा वृत्ती किंवा बिझनेस माइंड जे आहे ना तर ते आहे. तर का आहे तर मी भरपूर गोष्टी ट्राय केलेल्या आहेत माझ्या लाईफमध्ये. मी जॉब पण केलेला आहे जो की एका महिन्याला मला 5,500 पगार होता, त्यातले पण 400 रुपये कट व्हायचे PF म्हणून, तर म्हणजे 5,000 रुपये इन हँड माझ्या हात, 5,100 रुपये माझ्याकडे इन हँड तेव्हा यायचे. 4-5 वर्ष मागे, म्हणजे लग्नाच्या आधी 1 वर्ष 2 वर्ष मी जॉब केला तो. आणि तिथे पण ज्यावेळी मी तो जॉब केला ना
तर तिथे पण इतकी माझी बुद्धी अशी हे चालायची ना, की एकच जॉब होता माझा सेल्सचा, बट तिथे मी इन्शुरन्सचं काम शिकले करायला. तिथे गेल्यावर शिकले इन्शुरन्सचं काम करायला. सेल्स प्लस इन्शुरन्स दोन्ही कामं मी एकत्र करायचे, कारण तिथे त्या कंपनीमध्ये तशी रिक्वायरमेंट आली. नंतर सेल्स प्लस इन्शुरन्स करायचे आणि मग दोन्हीचा पगार मी त्यांच्याकडे मागितला. मी सेल्स पण करते, इन्शुरन्स पण करते, मग दोन्हीचा पगार जो आहे, पेमेंट जो आहे तो मला द्या. तर अशी तुमची बुद्धी पाहिजे की काहीतरी नवीन शिकायचं आहे, काहीतरी करायचं आहे, आणि मग त्याच्या मागे तुमचे एफर्ट्स असले पाहिजे. असं नाही का मी कशाला करू, मी कशाला शिकू, असं जर करत बसलं ना तर काही फायदा नाही. आता 5,000 पगार आहे, 5,000 पगार आहे म्हटल्यावर मी कशाला करू, मला काही गरज पडली असं नाही. जर एखादी नवीन गोष्ट येते तुमच्यासोबत, नवीन कॉन्सेप्ट येते ना, तर ती नक्की शिका. तिकडे पैशाचा विचार करू नका. नवीन कॉन्सेप्ट नक्की तुमच्या लाईफमध्ये शिका. कधी कुठली गोष्ट तुम्हाला उपयोगी पडेल सांगता येत नाही. नवीन गोष्ट शिका आणि त्याच्या थ्रू काही क्रिएटिव्हिटी तुम्हाला करता येते ना, तर ती नक्की बघा. तर थोडंसं मला लोक विचारतात, मला 2-3 दिवसामागे एक कमेंट पण आली होती आणि त्यांचा मला मेसेज पण आलाय की मेंटर माझी होशील का, मला गायडन्स देशील का. त्यांचं वय आय थिंक मला तर डिटेलमध्ये माहित नाही, पण 40 to 60 एज मधले आहेत. तर मी त्यांना म्हटलं की मी अजून त्या पात्रतेची नाही आहे की मी तुम्हाला बिझनेस रिलेटेड गायडन्स जो आहे तो देऊ शकते. हा, मला जितक्या गोष्टी मी शिकते, ज्या गोष्टी मला येतात, तर त्या मी नक्कीच माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स थ्रू शेअर करण्याचा 100% प्रयत्न करते, सो दॅट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरच्या माणसांना त्याचा उपयोग होईल आणि ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये काम करतील. कारण मला पण असं वाटतं की कुठेतरी असं म्हणजे समाजामध्ये एक हे आहे की नोकरी म्हणजे चांगलं आणि व्यवसाय म्हणजे वाईट. आता मी घरातून वर्क फ्रॉम होम करते, तरी पण काही लोकांना वाटतंय का नोकरी असती किंवा काहीतरी पोस्ट असते तर चांगलं काहीतरी झालं असतं. म्हणजे आपली समाजाची एक ती मानसिकता आहे की नोकरी असेल तरच चांगलं, म्हणजे सेक्युरिटी राहते. पण तसं काही नसतंय. जेवढी ग्रोथ तुमच्या व्यवसायामध्ये आहे, तुमच्या बिझनेसमध्ये आहे, तर तेवढी ग्रोथ कशामध्येच नाही आहे. कुठलाच मालक त्याच्या टीम मेंबरला, आता मला एखाद्या व्यक्तीला समजा एका महिन्यामध्ये 10,000 मिळायचे, तिथे त्याला 1,00,000 मिळाले, मग तो त्यातले अर्धे पैसे त्याच्या टीम मेंबरला देणार आहे का? नाही. तो जो ओनर आहे, ज्याने रिस्क घेतली, ज्याने त्याचं कॅपिटल लावलं, ज्याने त्याचे पैसे लावले, तर सगळा प्रॉफिट तोच घेणार आहे, कारण तो व्यावसायिक आहे. त्यामुळे व्यावसायिकाला जितकं तुम्ही कष्ट कराल, जितके एफर्ट्स घ्याल, कन्सिस्टन्सी, पेशन्स ठेवाल ना, तर तितकी जास्त ग्रोथ तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळून जाते. भरपूर महिला आहेत, भरपूर स्टुडंट्स आहेत, माझे व्हिडिओज बघतात आणि जे घरातच असतात, ज्यांना घरातून बाहेर जाता येत नाही. माझ्यासारखी सेम सिच्युएशन आहे. मी इथं गार्डनमध्ये बसले सध्या, माझ्या 2 मुली इथे झोपल्यात, तर त्या उठून बाहेर येतील, तर त्यासाठी मी इथं बसले. तर इथपर्यंत काही लोकांना ऍडजस्ट करावं लागतंय आणि इट्स नॉर्मल. असं काय प्रत्येकाला सोन्याच्या चमच्यातून प्रत्येक जण जन्मलेले असतात आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी ऐकता मिळतात असं नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टी असतील तर त्या चेंज त्यांच्या लाईफमध्ये करावा लागतो, ऍडजस्टमेंट करावी लागते. बट ऍडजस्टमेंट केली, चेंजेस जर आपण ते अडॅप्ट केले आपल्यामध्ये, तर नक्कीच जर तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट असेल ना, तर नक्कीच गोष्टी पॉसिबल होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला जर अशा टाईपचे कोर्सेस काही चालू करायचे असतील तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमधले, तर नक्कीच तुम्ही चालू करू शकता. मी तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या गोष्टी सांगितल्या आता. मार्केटिंगसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच वापरा, कारण तिकडूनच तुम्हाला लीड्स जास्त जर येणार आहेत. मग इथे तुम्ही पेड ऍडव्हर्टिजमेंट पण करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, मी ना सुरुवातीला पेड ऍडव्हर्टिजमेंट केली होती. 600 रुपये बजेट लावलं होतं इंस्टाग्राम आणि फेसबुक थ्रू. ठीक आहे, त्याच्यामध्ये मला साधारण 12 ऍडमिशन्स माझे झाले होते. तर ते 2-3 ऍडमिशन्स माझे स्वतःचे होते, रेफरल्स थ्रू होते, माझ्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट थ्रू, आणि 7-8 ऍडमिशन्स जे आहेत तर ते मला पेड ऍडव्हर्टिजमेंट थ्रू झाले होते. तर गुगलचे पेड ऍडव्हर्टिजमेंट असतात ना, तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात. कुठल्याही डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये हे जे ऍडव्हर्टिजमेंट्स असतात तर ते तुम्ही करून घेऊ शकताय. पेड ऍडव्हर्टिजमेंटसाठी जास्त पैसे लावू नका. कालच मला एका मॅडमांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं एकाने माझ्याकडून 20,000 घेतले, एकाने 5,000 घेतले, एकाने 30,000 घेतले आणि लीड्स तर कोणीच नाही दिले, असं त्या मला सांगत होत्या. तर इतके पैसे घालवू नका. 400, 500, 600 रुपये पासून पेड ऍडव्हर्टिजमेंट चालू होतात. त्याचं तुम्हाला ते एस्टिमेशन पण देतात. उगाच त्यांनी सांगितलं एवढे एवढे म्हणून तुम्ही त्यांना पैसे देऊ नका. किती रुपयाची ऍड आहे ना, त्याचं एस्टिमेशन येते, ते त्यांच्याकडून मागून घ्या आणि मग त्यांचं काही कमिशन असेल ती ऍडव्हर्टिजमेंट रन करण्यासाठी, ते पैसे तुम्ही त्यांना द्या आणि गुगलचे पैसे असतील तर ते गुगलला द्या. अशा पद्धतीने करा. पैसे घालू नका. पेड ऍडव्हर्टिजमेंट जास्त असेल असं कोणाला तर वाटत असेल तर त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका. 600, 700, 800 रुपयेपर्यंत सुरुवातीच्या स्टेजला ऍडव्हर्टिजमेंट करा. आठवड्यातून 2 वेळा. 600 रुपयामध्ये ना साधारण 3 दिवसाची ऍडव्हर्टिजमेंट रन होते. 2 दिवसाची तर होतीच होते. 3,000-4,000 लोकांपर्यंत तुमची ऍडव्हर्टिजमेंट जी आहे ना तर ती पोहोचते. फक्त ऑडियन्स जो आहे तर तो
टार्गेट करताना व्यवस्थित करा. तुमचे जे कोण डिजिटल मार्केटिंग करणारे असतील ना, तर त्यांना सांगा की ऑडियन्स व्यवस्थित करा. त्यांच्याकडून त्याचं इस्टिमेशन घ्या आणि मग कन्फर्म करून तुमचं पेमेंट जे आहे ते त्यांना द्या. तर आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की कशा प्रकारे आपण कोर्सेस डिझाईन करायचे, कशा प्रकारे ते रेकॉर्ड करून ठेवायचे, कशा प्रकारे लेक्चर्स घ्यायचे. गुगल मीटची लिंक देते खाली, तर ती एकदा चेक करा. कशा प्रकारे लेक्चर्स घ्यायचे, गुगल ड्राईव्हची व्हिडिओ मी शेअर करते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. आणि अजून तुम्हाला काय हवं आहे किंवा तुम्ही कुठले कोर्सेस घेणार आहात तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या कोर्सेसचे अपडेट्स म्हटलं तर सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स आता चालू होते 11 तारखेला, ज्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, बिझनेस, व्हॉट्सअप आणि मेटा बिझनेस सूट असे टोटल 5 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. फीस फक्त 1000 आहे. ड्युरेशन 1.5 महिना आहे. लाईफ टाईम सपोर्ट आहे. लाईफ टाईम ऍक्सेस आहे तुमच्या रेकॉर्डिंग्सना. कॉन्टेंट क्रिएशनचा खूप धमाकेदार पार्ट मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा तुमच्या क्लायंटचा व्यवसाय असेल, ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर तुम्ही तुमच्या घरातून काम करू शकताय इझिली. जर एफर्ट्स घेतले तर इझिली 20-30 हजार रुपये तुम्ही इझिली कमवू शकताय. ओके, तर काही तुमच्या शंका असतील तर प्लीज कमेंट बॉक्स ओपन आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.